नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की वजन कमी करणाऱ्यांच्या मनामध्ये एकच भीती असते. आता आमरस खाल्ला तर माझं डाएट बिघडेल का, किंवा आंब्यामुळे माझं वजन वाढेल का. अनेक जण वजन वाढण्याच्या भीतीने मनावर दगड ठेवून आमरसाचा त्याग करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आंबा हा स्वतःहून वजन वाढवत नाही, तर आपण तो कसा आणि कशासोबत खातो यावर तुमचं वजन अवलंबून असतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आमरस आणि वजन याबद्दलचे सर्व गैरसमज दूर करणार आहोत. जर तुम्ही वेट लॉसच्या प्रवासात असाल तर आमरस खाताना कोणत्या महत्त्वाच्या टिप्स पाळल्या पाहिजे, आमरस पुरीपेक्षा आमरस चपाती का उत्तम आहे, आणि त्या दिवशी तुमचा वर्कआउट कसा असावा, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या उन्हाळ्यात तुमचं डाएटही टिकेल आणि आमरसाची चवही. उन्हाळा आला की गरमागरम पुऱ्या आणि गोड आमरस ही जोडी अनेक घरांमध्ये उत्साहाने बनते आणि त्याची चव नक्कीच अप्रतिम असते. पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा ते नियंत्रणात ठेवण्याचा विचार करत असाल तर ही पारंपरिक जोडी थोडी काळजीपूर्वक घ्यावी लागते. पुरी ही सहसा मैद्यापासून बनवली जाते आणि ती डीप फ्राय केली जाते, ज्यामुळे त्यामध्ये अनावश्यक चरबी आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. दुसरीकडे आमरसामध्ये आधीच नैसर्गिक साखर असते. जेव्हा हे दोन्ही एकत्र खाल्ले जातात तेव्हा शरीरामध्ये ऊर्जेचा पुरवठा अचानक वाढतो, आणि जर ती ऊर्जा लगेच वापरली गेली नाही तर ती चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. त्यामुळे ही जोडी चवीला जितकी मोहक असली तरी नियमित सेवन केल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते. याच्या उलट आमरसासोबत चपाती किंवा पोळी हा पर्याय अधिक संतुलित आणि आरोग्यदायी ठरतो. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीत फायबर असतं, जे पचनाची गती नियंत्रित करतं आणि रक्तातील साखरेचं शोषण हळूहळू होण्यास मदत करतं. यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही आणि शरीराला ऊर्जा सतत मिळत राहते. चपातीवर थोडंसं साजूक तूप लावल्याने त्यात हेल्दी फॅट्सचा समावेश होतो, जे पचन अधिक सुलभ करतं आणि तृप्तीची भावना जास्त वेळ टिकवून ठेवतं. जर तुम्हाला अजून एक पायरी पुढे जायचं असेल तर कधी कधी फक्त आमरसच मर्यादित प्रमाणात घेणं हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो, कारण यामुळे तुम्ही अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स टाळता आणि फळाचा नैसर्गिक आनंद घेऊ शकता. आणखी एक महत्त्वाची सवय म्हणजे आमरसात अतिरिक्त साखर न घालणं. अनेकांना आमरस अधिक गोड करण्याची सवय असते, पण आंबा स्वतःच पुरेसा गोड असतो. त्यामध्ये साखर घातल्याने कॅलरीज अनावश्यकपणे वाढतात आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्याऐवजी चिमूटभर सुंठ किंवा वेलची पावडर घातल्याने आमरसाची चव अधिक खुलते आणि पचनक्रियेलाही मदत मिळते. मित्रांनो, हे छोटे बदल तुमच्या आहाराला अधिक आरोग्यदायी बनवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करतात. शेवटी योग्य निवड ही पूर्णपणे तुमच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. जर तुम्ही कधी कधी चवीसाठी आमरस पुरीचा आनंद घेत असाल तर त्यात काहीच गैर नाही, पण ते नियमित सवय बनवणं टाळणं गरजेचं आहे. दैनंदिन आहारात आमरस चपाती किंवा मर्यादित प्रमाणात आमरस घेणं हा अधिक शहाणपणाचा मार्ग ठरतो. थोडी जागरूकता, योग्य संयोजन आणि प्रमाणाचं भान ठेवून तुम्ही आमरसाचा आनंद घेतानाही तुमचं आरोग्य आणि वजन दोन्ही संतुलित ठेवू शकता. दुपारी आमरस मनसोक्त खाल्ल्यावर शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, पण त्या ऊर्जेचा योग्य वापर झाला नाही तर ती साठून राहते आणि हळूहळू वजन वाढण्याचं कारण बनते. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही आमरसाचा आस्वाद घेतला असेल त्या दिवशी तुमच्या रोजच्या व्यायामात थोडा बदल करणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही नेहमी 30 मिनिटं चालत असाल तर त्या दिवशी चालण्याचा वेळ 45 ते 50 मिनिटांपर्यंत वाढवा आणि गतीही थोडी वेगवान ठेवा. ब्रिस्क वॉकिंगमुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीर जास्त कॅलरीज वापरू लागतं. यामुळे आंब्यातून मिळालेली अतिरिक्त ऊर्जा योग्य प्रकारे खर्च होते आणि शरीरात चरबीच्या स्वरूपात साठण्याची शक्यता कमी होते. म्हणजेच थोडा अतिरिक्त प्रयत्न करून तुम्ही चव आणि फिटनेस दोन्ही सांभाळू शकता. याचबरोबर त्या दिवशीच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ आणि थोडं हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग समाविष्ट केल्याने अधिक चांगला परिणाम दिसून येतो. सायकलिंग, हलकं धावणं, दोरीवर उड्या मारणं किंवा मग जलद पायऱ्या चढणं अशा क्रिया शरीरातील साखरेचा वापर वेगाने करतात. या प्रकारच्या व्यायामामुळे ग्लुकोज लगेच ऊर्जेत बदलतो आणि शरीरात चरबी साठवण्याची प्रक्रिया कमी होते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्यायाम शिक्षा म्हणून करू नका. तो तुमच्या शरीरासाठी एक संतुलन साधण्याचा मार्ग आहे. तुम्ही जे आवडीने खाल्लं त्याचा योग्य उपयोग शरीराला करून देणं हीच खरी फिटनेसची समज आहे. त्यामुळे मित्रांनो, गिल्ट न बाळगता थोडी हालचाल वाढवून तुम्ही दोन्ही गोष्टी सहज मॅनेज करू शकता. व्यायामा इतकंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे आमरस खाल्ल्यानंतर लगेच केलेली हलकी हालचाल, ज्याला आपण शतपावली असे म्हणतो. जेवल्यानंतर लगेच बसून राहणं किंवा मोबाईलमध्ये गुंतून जाणं ही सवय पचनाला अडथळा आणते.
त्याऐवजी 15 ते 20 मिनिटं घरात किंवा बागेत शांतपणे चालणं पचनक्रियेला चालना देतं. त्यामुळे अन्न हळूहळू पचतं आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. ही छोटी सवय दिसायला साधी असली तरी तिचा परिणाम खूप मोठा असतो. विशेषतः ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे किंवा साखर सांभाळायची आहे त्यांच्यासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते. शेवटी फिट राहण्याचा खरा मंत्र म्हणजे सतत हालचाल आणि योग्य सवयी. आमरसासारख्या आवडीच्या पदार्थाचा आनंद घेणं हे मुळीच चुकीचं नाही, पण त्यानंतर शरीराची गरज ओळखून थोडा जास्त व्यायाम करणं हे शहाणपण आहे. नियमित हालचाल, संतुलित आहार आणि थोडी जागरूकता या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तुम्ही आंब्याचा गोडवा मनमुराद अनुभवत असतानाही तुमचा फिटनेस गोल कायम ठेवू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी आमरस खाल्ल्यावर गिल्ट न ठेवता फक्त तुमची हालचाल वाढवा आणि चव आणि आरोग्य यांचा परफेक्ट बॅलन्स मिळवा. मित्रांनो, वजन कमी करण्याच्या प्रवासात सर्वात मोठा प्रश्न असतो आवडते पदार्थ सोडायचे का? पण खरा उपाय सोडण्यात नाही तर योग्य पद्धतीने त्यांचा समावेश करण्यात आहे. आमरसाच्या बाबतीतही हेच लागू होतं. तो जेवणानंतरचा डेझर्ट म्हणून घेण्यापेक्षा कधीकधी तोच एक पूर्ण मील म्हणून घेणं अधिक शहाणपणाचं ठरतं. उदाहरणार्थ, दुपारच्या वेळी फक्त आमरसासोबत हलकं सॅलड किंवा एक साधी चपाती घेतली तर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते, पण कॅलरीजचा अतिरेक होत नाही. उलट आधीच जड जेवण करून त्यावर पुन्हा आमरस घेतल्याने शरीरावर दुहेरी कॅलरीजचा लोड येतो, जो वजन वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आमरस कधी आणि कसा खायचा याचं नियोजन करणं ही एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे. आणखी एक प्रभावी सवय म्हणजे आमरस खाण्यापूर्वी पोट थोडं भरून घेणं, पण योग्य गोष्टींनी. भरपूर पाणी पिणं किंवा काकडी, गाजर, मुळा यांसारखं फायबरयुक्त सॅलड आधी खाल्लं तर पोट लवकर भरण्याची जाणीव होते. यामुळे तुम्ही आपोआपच कमी प्रमाणात आमरस घेता. आणि मित्रांनो, हेच पोर्शन कंट्रोलचं खऱ्या अर्थाने उदाहरण आहे. फायबर साखरेचं शोषण हळूहळू होऊ देतं, त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि भूकही लवकर लागत नाही. याशिवाय दिवसातून फक्त एकदाच आणि शक्यतो दुपारच्या वेळी आमरस घेणं योग्य ठरतं. रात्रीच्या वेळी शरीराचा मेटाबॉलिझम मंदावलेला असतो, त्यामुळे त्यावेळी घेतलेली अतिरिक्त ऊर्जा सहज साठवली जाते. म्हणूनच रात्री आमरस टाळणं हे वजन नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आमरस खाण्याच्या पद्धतीत छोटे छोटे बदलही मोठा फरक घडवू शकतात. उदाहरणार्थ, त्यामध्ये साखर न घालणं ही सर्वात मूलभूत पण प्रभावी सवय आहे. आंब्याचा नैसर्गिक गोडवा पुरेसा असतो आणि त्यात वरून साखर घातल्याने फक्त कॅलरीज वाढतात. त्याऐवजी चिमूटभर सुंठ किंवा वेलची घातल्याने चवही वाढते आणि पचनक्रियेलाही मदत मिळते. तसेच आमरस घेताना त्याच्यासोबत खूप जास्त कार्बोहायड्रेट्स जसं की जास्त चपात्या किंवा मग भात टाळणंही गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजेच योग्य प्रमाणात कार्ब्स, प्रोटीन आणि फायबर यांचा समावेश करणं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, शेवटी हे लक्षात ठेवा की आंबा हा फक्त गोड पदार्थ नाही तर ते पोषणाने भरलेलं एक फळ आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबरचा चांगला स्रोत. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतल्याने तो तुमच्या वेट लॉस प्रवासात अडथळा ठरणार नाही, उलट शरीराला ऊर्जा आणि ताजेपणा पुरवेल. मित्रांनो, आठवड्यातून 1-2 वेळा असा संतुलित आनंद घेणं पूर्णपणे योग्य आहे. त्याचबरोबर दिवसभर पुरेसं पाणी पिणं, हलका व्यायाम करणं आणि शरीराची हालचाल वाढवणं ह्या सवयी अंगीकारल्यास तुमचं मेटाबॉलिझम चांगलं राहील आणि तुमचं वजनही नियंत्रणात राहील. म्हणजेच थोडी शहाणपणाची निवड आणि थोडं संयम यांच्या जोरावर तुम्ही गोड आमरसाचा आनंद घेतानाही फिट राहू शकता. तर मित्रांनो, आता वजन वाढण्याच्या भीतीने आमरसाचा त्याग करण्याची गरज नाही. फक्त पुरीऐवजी चपाती निवडा, साखर टाळा आणि थोडा जास्त व्यायाम करा. निसर्गाच्या या गोड देणगीचा आनंद योग्य पद्धतीने घेतल्यास तुमचं आरोग्य आणि वजन दोन्ही संतुलित राहील. मित्रांनो, ही माहिती तुमच्या डाएट करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला आमरस पुरी आवडते की आमरस चपाती? आणि वेट लॉस करताना तुम्ही काय काळजी घेता ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच फिट राहण्याच्या टिप्ससाठी आरोग्य बिट्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.